आईला या पोऱ्यानं गायांच्या दळणाची कोणच लिव पाडून. आता विषय काय झाला होता माहिती का, सकाळीच घरी अननस आला बरं का. तो म्हणतो हमारे पास बडे बडे और अच्छे दाम में अननस मिलेंगे. त्याच्यात गेलो, त्याला म्हटलं अरे भाऊ तू महाराष्ट्रात राहून तुला मराठी येत नाही, तो अननस इकडून उपयोग काय. त्याला म्हटलं 2 शब्द जर मराठीत बोलला असताना तो अननस घ्यायचा विचार केला असता भाऊ. मग बरं ते जाऊ द्या, ते काय रोजच येणं जाणं चालू राहते त्यांचं आलं. पण हे पाण्याचं काय लय अवघड आहे भाऊ. गावाने टाकी बांधून ठेवली, पाईपलाईन करून ठेवली, पण पाणी कधी आणते घरी कोणाला माहिती. आता मी ना दळणाची कोण आणायला एकटा चाललो होतो बरं का. म्हटलं जाता जाता आपले छोटे बंधू भेटतील, त्यांचं कॉलेज वगैरे सुटलं असेल त्यांना घेऊ. पण ते गाडी नाही, इकडे डायरेक्ट पिळणामध्ये भेटलं हो. भेळ खात होते मस्त पैकी. अरे यांना मिरच्या खाल्या बरं का. याला म्हटलं जरा कमी मिरच्या खाय, नाही तर उद्या कॉलेज बंद व्हायचे तुझं. वेदूला म्हटलं तू किटली घेऊन पुढे जाय त्या गाडीवरती. आम्ही आलो मागून गोन घेऊन. अरे तिथे गेलो दुकानच बंद हो. मग काय गेलं त्या बाबांच्या घरी डायरेक्ट, आणि तिथे जाऊन पाहत होते 3 पठाण मस्त पैकी दुपारच्या पारी झोपा गाडीत होते भाऊ. मला म्हटलं थोड्या वेळी गोंद धरून राही रे, कारण की ती गोन लय खराब व्हायला होती पिठाने. म्हटलं जर असाच बसलो तर कपडे खराब करायचे. आता चांगलं करून आलोय मी. आता आपले छोटे बंधू एकट्याच गाडी गेले बरं का. त्याला म्हटलं फक्त किटली घेऊन द्या पाण्याची भरून ठेवले मी. त्याला ती नाही